टॉस को विनपडून टॉस जिंकला होता टीम वाजे पूर्ण पहिल्यांदा स्वीकार केला गोलंदाजीचा आणि आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळेल चिंचवली. दोन दमदार संघ आमने सामने खेळतात. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला बॉल अतिशय वेगवान बॉल इथे सफर केलाय लाईन लेंथ मध्ये. बिघाडी आहे. व्हाईट बॉल. अलीकडच्या मॅच मध्ये 2 षटकांमध्ये पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचला होता. वाजे पूर्ण जिथे षटक हाताळलं होतं नयन रम्य गोलंदाजीचा आगाज या गोलंदाजाच्या मार्फत आपण पाहिला आणि आलेला हा पहिला व्हाईट बॉल. चला स्पीडली खेळायचंय. अंतिम सामना आपण इथे पाहू शकता. गोलंदाज नयन तयार. हो प्रहार लेझर बॉल अगदी तीक्ष्ण धारदार. हा गोलंदाजीचा वावर त्याची पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे जर पाहिलं तर अगदी लेग बाईट्स स्वरूपामध्ये धाव इथे अधोरेखित केली जाईल. 4 षटकांची लढत आहे. अलीकडच्या 2 ते 3 लढती पाहिल्या धावा बनत नाहीयेत, परंतु या लढतीमध्ये दवबिंदूंचं पुन्हा एकदा साम्राज्य आहे आणि ते धावा बनल्या जातील का? ओहो अजून एक व्हाईट बॉल. जेवढा अवांतर धावा इथे जोडल्या जातील तेवढ्या पोषक स्थितीमध्ये आपण चिंचवली या संघाला पाहू शकाल. पहिली सलामीची जोडी कुणाल शेलकेच्या साथीनं अमोल शेलके. 2 धुरंधर फलंदाज, 2 बंधूंची जोडी खेळपट्टीमध्ये शाबूत आहे. ग्रेट स्टार्ट त्यांना द्यायचंय, परंतु ते काम त्यांना इथे करावंच लागेल कारण समोरील संघ सुद्धा तितका तगडा आहे. सध्या घडीला स्कोर कार्ड वरती 3 धावा आहेत. नयन भगत व्हाईट बॉल त्याच्या माध्यमातून पाहिला. त्यानंतर डॉट बॉल. ओहो धोका आहे आणि जलद गतीने धाव परिपूर्णपणे प्राप्त होते. जोरदार आपण अपील पाहिली. घरामध्ये घर वापसी राहिली आणि तात्काळ ही धाव परिपूर्णपणे प्राप्त करण्याच्या इराद्यात ही धाव आपण होताना पाहिली आणि कदाचित हा काढो घरामध्ये घर वापसी करताना पाहायला मिळतो. अतिशय वेगवान दौड पाहिली. नॉट आउट. चला स्पीडली खेळायचंय. अतिशय वेगवान पंचांची भूमिका सांडी पालकर सर असतील, वाघमारे सर असतील, सुधीर पाटील सर असतील यांची पाहायला मिळते आणि अशा दर्जाचे नामवंत पंच ज्यांना खूप अनुभव असतो ते जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये जोडतात तेव्हा कुठल्याही प्रकारे स्पर्धेला गालबोट लागत नसतो. ही एक महत्वाकांक्षी भूमिका जाणता राजा चषकाच्या माध्यमातून आज खानामध्ये आपण पाहतो. अविरतपणे स्पर्धेचा हा बोलबाल आहे. अगदी अल्पावधीतच प्रकाश झोतामध्ये आलेले हे आयोजन, पूर्णपणे भगवमय वातावरण, अनेक पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली पाहायला मिळतात. विद्युत मानवी मनोरे. ओहो काउंटर अटॅकिंग क्रिकेट. आमचे गुणलेखक अचंबित झाले. त्या दर्जाचा हा चेंडू गोलंदाजानं सफर केला. नयन रम्य गोलंदाजीचा आगाज, यष्टांचा वेध, पहिला गडी गारद, पहिला मोहरा, बॅक टू द पवेलियन. कुणाल शेलके विरोधात हा घातक वाणा हा गोलंदाजानं सफर केलाय. उद्या थेट अगदी 6 वाजता पहिला चेंडू पडेल याची आपण नोंद घ्या. जी पहिली लढत होणार आहे त्या 2 संघांना वेळेनुसार रिपोर्टिंग ही करावीच लागेल. अगदी 15 मिनिटं अगोदर इथे आयोजकांसमवेत आपण चर्चा साधायची आहे. 5 मिनिटं अगोदर टॉस केला जाईल आणि तात्काळ थेट 6 वाजता पहिला सामना खेळला जाईल. जर संघांनी वेळेनुसार आले तर एवढी रात्र कधीच कुठल्याही स्पर्धेमध्ये होणार नाहीये. सुरुवातीला आपणच वेळ आकर्षित करता मग आयोजकांकडे बोटं दाखवली जात आहेत. हे निष्फळ चुकीचं आहे. खरं तर जर आपण वेळेनुसार प्रत्येक स्पर्धेमध्ये जर दाखल झाले तर स्पर्धा 1 वाजायच्या आत तो आज समाप्त होईल हे आम्ही ठामपणे सांगतो. आणि एनडी परिभागामध्ये ही नियमावली तुम्हाला पुढील कालखंडामध्ये पाहायला मिळेल. जेव्हा डे नाईट हा फॉर्म्युला असतो, परंतु सध्याकडीला पूर्णपणे उष्मघाताचा काहीसा प्रभाव पाहायला मिळतो. प्रखर ऊन आहे
लढतीकडे पसंत केलं जाईल. फर्स्ट इनिंग पहिलं षटक नयन भगतचं धावा पुस्तकावरती बनताना पाहिल्या 5. एक गडी बाद टीम श्रीराम 11 चिंचवली. जय भवानी क्रिकेट संघ वाजेपूर. अलीकडच्या लढतीमध्ये अगदी हा संघ परास्त होईल अशी काही मध्ये चर्चा. चला स्पीडली खेळायचं वाजेपूर. आपण जास्तीत जास्त वेळ घेऊच नका. आपल्या प्रतिस्पर्धी संघाला आम्ही वेळ घेऊ देणार नाही, कारण नियोजित वेळेमध्ये ही इनिंग समाप्त व्हायलाच हवी हा आयोजकांचा इशारा आहे. खर तर एक संघ आज पुढे आपण मार्गस्थ करणार होतो, परंतु आयोजकांनी तुम्हाला मुवा दिली आणि खेळणे संघाला अगदी फायनल रात्रीमध्ये त्यांना इथे दाखल व्हायला संधी दिली आहे. 5 धाबा एक गडी बाद स्पीडली खेळा. आयोजक वारंवार इथे इशारा करतायत. वाजेपूर आपण जास्त वेळ घेता. ऑफिशियल अंपायर टीम चला तंबी द्या. निलेश पाटील हा पुढील गोलंदाज. अलीकडच्या लढतीमध्ये निलेशनं चांगली गोलंदाजी साकार केली. मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कार्य त्याने साकार केलं होतं. वाजेपूरची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि ती ताकद पूर्णपणे समर्पित ही केली जाते. पहिलाच बॉल इथे सुंदररीत्या हाताळला आलेला हा पहिला या षटकातील पहिला डॉट बॉल. पुन्हा एकदा निलेश तयार. स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकाय. तितकी चांगली फिल्डिंग. समीर पाटील त्या ठिकाणी दाखल होता आणि जलद गतीने ही धाव परिपूर्णपणे प्राप्त होत असताना या चेंडूगणिक अगदी जलद गतीने 2 धावा प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य देणं, त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले. आलेला नवीन खेळाडू रोहित पाटील. हिटमॅन पारी खेळावी लागेल. ज्याच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता इथे त्याला सादर करावी लागेल. पहा गोलंदाजाचा आवाज. चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे तो ताकद समर्पित करतो. नॉन सेकंडला धोका आहे. खेळाडू होईल रनआउट. झटका क्रमांक 2. धावणं इथे काहीच कठीण झालं आणि अजून एक गडी इथे मात्र गमावताना श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीला पाहू शकतो. त्यानंतर आलेल्या पुढील खेळाडू बॅटिंग मार्क वरती चिंचवली संघाच्या माध्यमातून एकूण धावा धावपटल्यावरती 2 गडी बाद 8. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. ऑफिशियल अंपायर टीम चला आपण मॅच पुन्हा सुरू करायची. आयोजक टीम मधील एक व्यक्ती इथे ऑन स्क्रीन पाहतील. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये ते कार्य तत्परतेने पार पाडावं लागेल. 8 धावा 2 गडी बाद टीम चिंचवली. ओहो सुपर से भी ऊपर टॉपर ही गोलंदाजी वाजेपूर या संघाकडून साकार होते. पहिलं षटक पॉवर प्लेचा पॉवरफुल राहिलं आणि आता तितकाच तेज तर्रार बाणा हा गोलंदाज निलेश पाटील या गोलंदाजाकडून साकार होतोय. अचंबित करणारी ही गोलंदाजाकडून साकार होते. लागलेला अजून एक करारा झटका क्रमांक 3. खेळाडू बाद झालाय. त्यानंतर अगदी नवीन फलंदाजाची आता मात्र वर्णी पाहायला मिळेल. अलीकडच्या 3 लढतीमध्ये धावा झाल्या नाहीयेत. गोलंदाजीसाठी ही खेळपट्टी काहीशी पोषक ठरताना पाहायला मिळते. दवबिंदूंचं साम्राज्य आणि त्यानंतर अगदी गोलंदाजांचा एक वेगळा वावर आहे. चला चिंचवली जास्तीत जास्त वेळ घेऊच नका. आयोजकांच्या माध्यमातून वारंवार इथे तंबी असणार आहे. ऑफिशियल अंपायर टीम तुम्हाला पूर्णपणे करारा इशारा देत आहेत आणि 2 अँगलने पाहू शकता. अगदी फलंदाजी आणि त्यानंतर अगदी दुसऱ्या अँगलने येणारा फलंदाज प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळतो. कोणता खेळाडू आलाय तर आलाय नीरज जांभले, ज्याची 5व्या क्रमांकावरती वर्णी पाहायला मिळते. 8 वरती 3 ही स्थिती आहे श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली या संघाची. नेक्स्ट बॉल
ओहो, अटॅकिंग खेळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये ही चपराके आलेला चौकार काहीसा दिलासादायक ठरेल. टीम चिंचवली या संघासाठी. नीरजनं अधिराज्य गाजवले, यथाक्षणी त्याने आक्रमण चढवले आणि सुंदर इथे हा फटका खेळलाय. फटका स्वीकारण्याचा प्रयत्न, तोही सक्सेसफुल, यशस्वीरित्या हा फटका त्याच्या बाटामधून येत असताना 12 धावसंख्येवरती संघाची दर मजले. चला स्पीडली खेळावं लागेल. खेळाचं पहिलं अंक आहे, खेळाचं पहिलं पूर्वार्ध आहे. 27 धावा प्रोजेक्ट स्कोर दाखवतोय. या धावा पुरेशा नसाव्यात. 35 ते 40 धावा या खेळाच्या पहिल्या अंकात पहिल्या पूर्वार्धामध्ये टीम चिंचवलीला या बनवाव्यास लागतील. समोरील संघ सुद्धा तगडा आहे. याही संघामध्ये फलंदाजांचं भरणा आहे. ओहो, काउंटर अटॅक, क्षेत्ररक्षक तैनात, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं दागलेला अजून एक दर्जेदार सिक्सर. अटॅकिंग वाणा अगदी पूर्णपणे खेळाडू वर्गामध्ये एक वेगळी चर्चा रंगते की इथे धावा काय येतात, का धावा बनल्या जात आहे, खराब गोलंदाजी होते की काय, ही चर्चा आहे. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. जिथे P1चं पहिलं षटक उत्तमरित्या हाताळलं, त्यानंतर अगदी द्वितीय षटकादरम्यान धावा आता बनायला सुरुवात होतीये. 18 धावा, 3 गडी बाद, 2 षटकांचा खेळ समाप्त. जर्सी क्रमांक 09 नीरज जांभले मारतोय, तगडे फटके खेळतोय, तडाकेबंद फटके त्याच्या बाडमधून येत आहेत. आणि आता श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली संघाच्या खेळाडू कक्षामध्ये आता नवचैतन्य संचारलं असावं, त्या दर्जाचा हा बोलबाला बॅटिंगच्या माध्यमातून फलंदाजांनी साकार केलाय. रात्रीचे एक कालखंड आहे. अगदी रात्रीचे 2:18 होत आहेत आणि अगदी 3 वाजायच्या आतोआत आजचा दिवस, आजची रात्र आटोपती घ्यायची होती. त्यामध्ये एक पेंडिंग सामना आपण फायनलच्या रात्रीमध्ये खेळला होतो, जिथे खेळणे संघाला पुढे जाण्याची मुभा दिली. त्यांना खेळायचं होतं, परंतु आयोजकांचा इशारा की अंतिम रात्रीमध्ये हा सामना खेळवला जाईल. कारण आज अतिरिक्त 2 पेंडिंग सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण खेळताना पाहिले. नॉस गेला धोका होता, जलद गतीने ही धाव प्राप्त होते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये पाहिली. हितेन पाटील आणि नीरजला आता एक चांगली भागीदारी रचावी लागेल. 20 धावा धावपटलावरती आहेत, 3 गडी बाद. ही स्थिती टीम श्रीराम 11 चिंचवली. स्लोअर बॉल, प्रहार होतोय, अगदी प्रहारबाजी दमदार आहे. बॅटिंग मार्क होती हिटमॅन, आक्रमक शैलीचे फटके खेळतोय, ज्याचं नाव आहे हितेन पाटील. बेस्ट ऑलराऊंडर, बायकर मॅन, आक्रमक होतोय, ज्याच्या रडारमध्ये जेव्हा चेंडू येतो तो सीमा पलीकडे असतो. हा त्याचा भ्याड हल्ला पाहिला. अगदी बेधुंद करणारी फटकेबाजी अंतिम चरणामध्ये परिसमाप्तीचा कालखंड तो गाजवतोय. आणि अगदी गोलंदाजाचा माइंड रिएक्ट केल्यानंतर हे फटके सद्य घडीला येत आहेत. हे फटके उत्तरार्धासाठी पोषक ठरले जातील. हितेन खेळतो 2 चेंडू 8, नीरज खेळतो 2 चेंडू 10. एक चांगली भागीदारी या 2 फलंदाजांमध्ये साध्य होत असताना 26 धावा. अगली पेशकश, काउंटर अटॅक, चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाही. आलेला अजून एक डॉट हा दिलासादायक ठरला जाईल. जय भवानी क्रिकेट संघ वाजेपूर या संघासाठी दिलासादायक हा आपण चेंडू पाहिला. बॉलिंग ट्रॅक वरती महेश वाघ. अलीकडच्या लढतीमध्ये नयन भगत हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता, परंतु त्यानं डेडिकेट केले महेश वाघला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. आणि या लढतीमध्ये त्याला पूर्णपणे वाघाची डरकाली फोडायची, परंतु या गोलंदाजा विरोधात फलंदाज आक्रमक होतोय. आक्रमक शैलीचा हा दमदार WTC चौकार. WTCच्या सर्व कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कार्य या संबंध स्पर्धेमध्ये आणि खास करून हरेश पाटील मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये अगदी सिनियर आहेत.
पगारवाढ व्हायलाच हवी, हा मनसुबा आहे. 2026 श्री त्यांनाही त्यांच्या संबंध जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा असतील. 8 तास ओलांडून जात आहेत, पुढे 2 मिनिटं होत आहेत. आता ओव्हर टाइमचा वेगळा रेट आहे. हे त्यांच्या संगणक यंत्रणेवरती बसलेल्या राहुल यांनी इशारा केलाय. चला स्पीडली खेळायचंय. धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 30 धावसंख्या, एकूण 3 गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. महेश वाघ या गोलंदाजावरती हल्ले चढत आहेत. हल्ला बोल, हल्ला कल्लोल, धोबी पछाड, फटकेबाजी आणि सीमा रेषे नजीक जणू का चित्त्याच्या वेगानं त्याची दौड पाहिली. अनेक सामने जेव्हा खेळतो खेळाडू त्याच्याकडे अनुभव खूप असतो. लॉंग ऑन, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, लॉंग ऑफच्या दिशेनं तरबेज क्षेत्ररक्षक आणि संघांचे हे शाबूत असतात आणि हा झेल पाहण्याजोग आहे. अगदी सीमा रेषे नजीक बॉडीचा बॅलन्स हा निश्चितच खूप देखणा राहिला आणि याच झेलसाठी आमचे मुख्य आयोजक संजयजी पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे सुपूर्द केलं जाईल नयन भगतला. नयन रम्य अतिशय रावडी झेल त्याच्या माध्यमातून हा पकडला गेला. 30 धावा, 4 गडी बाद. तृतीय षटक प्रगती पथावरती पाहिलं आणि आता मात्र या षटकातील अजूनपर्यंत एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा त्याने खर्च केल्या, 1 गड्याला बाद केलं. महेश वाघ याही लढतीमध्ये आपली दहशत प्रस्तावित करतो. अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नन्ना मुन्ना जादूगर. जादू ही अटॅकिंग गोलंदाजी त्याने साकार केली, परंतु वाजेपूर संघाचा क्षेत्ररक्षक परेशला चकवा दे चेंडू सीमा पार आलेला हा दर्जेदार षटकार जो अगदी मॅन ऑफ द सिरीजच्या गाडीला आपण पूर्णपणे टक्कर देण्याचा हा कार्य हा फलंदाजाकडून साध्य होतोय. चांगले फटके खेळले जात आहेत. अगदी फलंदाजानं उत्कृष्ट दर्जाचा नमुना पेशकश केलाय. खराब फिल्डिंग यंगलट टीम वासेपूर. चला थोडी घाई करायची, वारंवार इथे अलर्ट केलं जातं. ऑफिशियल अंपायर टीमच्या माध्यमातून सातत्याने इशारा आहे की आपण जास्तीत जास्त वेळ घेता. संदीप पालकर यांचा इशारा खूप इम्पॉर्टंट आहे. 3 षटक समाप्त होत आहेत. 36 धावा धाव पुस्तकावरती लागतायत. शांत क्रिकेट आहे. खेळाच्या दुसऱ्या अंकात, खेळाच्या उत्तरार्धामध्ये अंतिम क्षणापर्यंत सामना जाऊ शकतो. 2 संघ तगडे आहेत. 2 संघांची ताकद अनेक वेळेला अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामन्यादरम्यान आपण पाहिली आहे आणि ती ताकद ही 2 संघांना इथे सादर करायची आहे. कारण या संघातून जो संघ जिंकेल तो स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे तळोजा MIDC मधील अतिशय युवा जिगरबाज संघा विरोधात खेळेल. परंतु इथून पुढे मार्गस्थ कोण होईल, हु इज अ लकी गाईस कोणता असेल लकी संघ नायक जो ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड करताना पाहायला मिळेल. अखेरच्या षटकागणिक बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो वाजेपूर संघाचा परेश पाटील. परेश पाटीलचा हा पहिला चेंडू इथे डॉट राहिलाय. डिसिजन पेंडिंग. बॅटिंग टीम रिव्ह्यू पाहायला मिळतो. तो सक्सेसफुल होईल की अनसक्सेस, यश प्राप्त होईल का ही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि इट्स अ फर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हे चेंडू हाताळला गेला आणि निश्चितच बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे मात्र एंड होतोय, समाप्त होतोय आणि आलेला हा पहिला डॉट बॉल या षटकातील. 36 धावा धाव पटलावरती. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्लिअर केले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव इथे प्राप्त केली जाते. अगदी या षटकागणिक मोठे फटके एक खेळावे लागतील. स्लॉगरचं षटक हाणामारीच आहे आणि या हाणामारीच्या षटकादरम्यान धावा येत नाहीयेत. ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे श्रीराम 11 चिंचवली संघासाठी. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 फलंदाज खेळपट्टीवरती पूर्णपणे चर्चा साधतायत की इथून कोणत्या प्रकारे
समोरील संघाविरोधात डावपेच आखावे, षडयंत्र कोणत्या पद्धतीने आखलं जाईल हे पाहावं लागेल. परंतु गोलंदाज शातीर आहे, त्याचं नाव आहे परेश पाटील. सबसे कातिल गोलंदाजीचा नजराणा तो पेशकश करतोय. काउंटर अटॅक. अगदी फलंदाजाला काही काळ अचंबित केलं. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये आपण फलंदाजाला पाहिलं आणि त्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. अटॅकिंग क्रिकेट हे गोलंदाजानं साकार केलं. खेळाच्या पहिल्या अंकातील 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 4 आलेला अजून एक डॉट बॉल. काय दमदार गोलंदाजीचा हा नजराणा या गोलंदाजानं पेशकश केला. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव परेश पाटीलच्या माध्यमातून खर्चिक झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. चिंचोली संघाकडे सुद्धा मातबर गोलंदाजांचा भरण आहे. सामना तगडा होईल. चेंडू क्रमांक 5 लेट कटची नजाकत. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्तावित केलंय. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं हा फटका रोल आहे, हा फटका खेळ आहे. आलाय WTC चौकार. आक्रमक शैलीचा हा फटका खेळ आहे. अटॅकिंग क्रिकेट दाखल केले. अंतिम क्षणामध्ये धावा येत्या, धावा बनल्या जातात. 41 धावा, 4 गडी बाद. खेळाच्या पहिल्या अंकातील पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडू प्रगती पथावरती. नीरज खेळतो 4 चेंडू 11, 4 चेंडू 10. उमेश पाटील एक चांगल्या उमेदीनं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला क्लिअर केले. लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न. 2 धावा होतील का? सहज गतीनं या धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 4 गडी बाद. एकूण धावा धावपटलावरती 43. उत्तरार्धामध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 44. कुणाल शेलके भोपळाईने फोडता तंबूच्या दिशेनं परतला. अमोलच्या बाटमधून 1 धाव. रोहित पाटील 4 धावा त्याच्या बाटमधून. हितेन पाटील 5 चेंडू 12, 4 चेंडू 11. नीरज उमेश पाटील 5 चेंडू 12. एक चांगली भागीदारी अंतिम टप्प्यामध्ये पाहिली. गोलंदाजी जर पाहिली तर एक चांगल्या इकॉनॉमिकल स्पेलनं नयन भगतनं गोलंदाजी साकार केली. 1 विकेट्स काढली आणि 4 धावा खर्च केल्या. निलेश पाटीलनं 13 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं. महेशनं एका फलंदाजाची भंबीर उडवली. 18 धावा त्यानं खर्च केल्या आणि अंतिम षटकागणे कातील गोलंदाजी परेश पाटीलची पाहिली. 7 धावा दिल्या. एक चांगल्या इकॉनॉमिकल स्पेलचा आपण आगास पाहिला आणि जर पाहिलं तर खेळाच्या पहिल्या अंकामध्ये धावा बनताना पाहिल्या. स्कोर कार्ड वरती 43 बनवायच्या 44. दोन्ही संघांना मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील. आजच्या रात्रीतील आपण दमदार असा आपण सामन्याचा आगास पाहतो. उत्तमरित्या जाणता राजा चषकाची एक वेगळी मैफिल आजच्या या रात्रीमध्ये सर्वांनी अनुभवली. उत्तम दर्जाचं आयोजन, उत्तम दर्जाचं नियोजन संबंध आयोजकांच्या माध्यमातून पाहिलं. आमचे गुणलेखक जॅक्सन त्यांचे मनपूर्वक आभार. वाजेपूर विरोधात चिंचोली या अंतिम सामना 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. आमचे मुख्य आयोजक संजयजी पाटील असतील त्यांचे मनपूर्वक आभार. यामध्ये सर्वांची प्रचंड मेहनत आहे, ज्यामध्ये सचिन मुंडे एक खेळाडू म्हणून एक चांगली भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतो. त्यांचे मनपूर्वक आभार. तर अशा रीतीने उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे वरिष्ठ समालोचक, आदर्शवत समालोचक सागरजी माडवकर सर नेरे. 24 चेंडू बनवायचे 44. पुन्हा एकदा आयोजकांचे मनपूर्वक आभार.
टार्गेट आहे विजयासाठी 44. मॅच ऑन. रिव्हर्स अटेम्प्ट, पायाचा वेध, अपील मध्ये उत्साह, दबाव स्पष्ट जाणवला. ज्या वाजेपूर्ण बेलवलीला अक्षरशः घाम फोडला, 31 साठी नाचवलं, बेधडक गोलंदाजी केली. आता समोर संघ वेगळा आहे, मात्र आता बॅटिंग करताना टॉस जिंकला होता वाजेपूर्ण, तो डिसिजन त्यांचा होता फील्ड फास्ट. मात्र सुरुवातीच्या 4 चेंडूवर काही करता आलं नाही. नयन भगतवर थोडा दबाव येईल, त्याला थांबावं लागेल. 4 चेंडूमध्ये जी कुणालनं गोलंदाजी केली, बॅक टू बॅक 2 विकेट 2 डॉट. गुड बॉलिंग, इफेक्टिव्ह राहिला कुणाल. लाईन आणि लेनचा अभ्यास केला. चिंचवलीसाठी जी गोलंदाजी त्याची झाली गुड बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये जो दबाव निर्माण करायचा होता, फलंदाजांना बाद करायचं होतं आणि ते तंत्र दाखवलं कुणालनं. कुणाल पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर फलंदाज आलाय संदेश पाटील. नयन भगत अजूनही नॉन स्ट्रायकरला उभा आहे आणि त्याच्याकडून सुद्धा संघाला अपेक्षा आहे तो सुद्धा चांगला खेळ करू शकतो. गोलंदाज कुणाल आतापर्यंत 2 डॉट. गुड बॉलिंग, गुड लाईन. बघा काय गोलंदाजी हाताळली. कौतुक करूया आपण कुणालचं. ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत 5 चेंडू फेकले ना, 3 डॉट 2 विकेट, एकही धाव नाही. आणि जर हा चेंडू डॉट आला तर 5वी मेडन ओव्हर, 7वी मेडन ओव्हर. स्लोवर 1, धाव घेण्याची तयारी. फिल्डिंग न मिस्टेक केली आणि हा बेनिफिट मिळाला, मात्र दबाव निर्माण केला चिंचवली या संघानं. गुड बॉलिंग. टार्गेट 44, 18 मध्ये करायचे 43. बघा संजयजी पाटील आमचे मुख्य आयोजक स्क्रीनवर, त्यांना सुद्धा पाहतो. उद्या मे बी 6 वाजता आपण मॅचेस सुरू करणार आहोत. उद्या 9 लढती असतील. WTC टीम लक्ष द्या, आपण 9 लढतीचा वेळापत्रक तुम्हाला उद्या पोहोचवला जाईल. ऑन टाइमला रिपोर्टिंग करायचे. 6 ला आपण मॅचेस सुरू करू. पहिल्यांदा आम्ही पाहिलं राहुल अँड WTC ला माहिती, जेव्हा या विभागामध्ये तुम्हाला यायचं असतं तेव्हा वेळेला, आणि स्पेशली खानावला जेव्हा यायचं असतं तेव्हा वेळेवर पोचावं लागतं. हरीश यांची थोडी तारांबळ होते, त्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करू. पहिल्या षटकामध्ये 1 धावा 2 विकेट, 18 मध्ये 43. पूर्वेश शेळके WTC, थोडासा दूरचा प्रवास त्यांना ट्रॅव्हल करावा लागतो. 18 चेंडू 43. मॅच ऑन. चला लक्ष उद्या मॅच कडे. टीम वाजेपूर, इथून संपूर्ण जबाबदारी नयनवर, जबाबदारी फलंदाजावर. मोठे फटके खेळावे लागतील तर या मॅच मध्ये. चला मॅच स्पीडअप करा, आता तो वेळ नाहीये. चला गोलंदाज, आता ती वेळ नाहीये. आता 2:37 झाले. आमचं टार्गेट होतं 1.5, पुन्हा 1 तास आम्ही मागे गेलोय. हितेन पाटील समोर उभा आहे. संदेश पाटील. पहिला चेंडू प्रचंड वेगानं ड्राईव्ह केला डीप कडे. यस, सिंगल. सिंगलला थोडा दबाव कमी करण्याचा प्रयत्न सूर्य, मात्र नयनला आता मैदानावर सर्वस्व जबाबदारी त्याच्यावर. जाणीवपूर्वक फटके त्याला खेळावे लागतील. संघासाठी जिंकून द्यायचं असेल तर आता नयनचं थांबणं संघ हितासाठी महत्वाचं आहे. लढू शकतो, कडवा अनुभव आहे, व्यवसाय क्रिकेट त्यांनी खेळलाय. गावासाठी खेळताना सुद्धा अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये रायगडचं त्यांनी नेतृत्व केलं. अगदी काही तासापूर्वी रायगड प्रीमियर लीग मधून सुद्धा त्याला खेळताना पाहिलं. आता वाजेपूर गावासाठी नयन खेळतोय, जबाबदारी त्याच्यावर. हितेन पाटील. पहिल्या चेंडूवर धाव आली. 1 टोटल रन्स आपण पाहते, 2 धावा 2 विकेट. टार्गेट 44. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय श्रीराम 11 चिंचवले आणि वाजेपूर. हितेन
आदळला चेंडू ऑन साईडला नयनने ड्राईव्ह केलाय. वेग तिथे होता. फिल्डर आहेत रेडी. सिंगलला फारसं बिघडणार नाही. आता जर जिंकायचं असेल तर मोठे फटकेची तफावत आहे. चेंडू आणि धावांमध्ये जी तफावत आहे आणि जर ही तफावत कमी करायची असेल तर आता फलंदाजांना आक्रमकता सिद्ध करावी लागेल. ही त्यांचं आपण ही षटक पाहिलं. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर सिंगल प्रिव्हियस ओव्हरमध्ये पाहिलं. जे षटक हाताळलं होतं कुणालनं फक्त धाव दिली होती. 1-2 विकेट सुद्धा होते. हितेनं आतापर्यंत 2 चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद झाले 2 सेकंदावर. ओ गुड स्ट्रोक. शॉट लाईक दॅट डीप कडे. ओ गुड फिल्डिंग. बघा काय सुंदर चेंडू अडवलाय. सूरजचं कौतुक होऊया. मात्र तिथे विकेट. सूरजचं कौतुक झालं. कम्युनिकेशन नव्हतं आणि फायनली विकेट हवी होती आणि ती विकेट मिळाली. धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहू शकतो. टोटल रन्स 43-44 टार्गेट. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅच कडे. वाजेपूर विरुद्ध सामना आपण पाहतो. 2 आत करताना श्रीराम 11 चिंचवली हा संघ. मॅच मध्ये काही कमबॅक करायचं असेल तर आता खेळावं लागेल, लढावं लागेल. 2 आत करावे लागतील. चला पूर्वेश, तुम्हाला अत्यंत घाई असेल तर तुम्हाला जाऊ शकता आपण. चला लक्ष द्या. ही 3 पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर सिंगल 2 धावा. टोटल रन्स 5. 3 विकेट. थोडा दबाव आहे, थोडासा दबाव आहे. आपण पाहतो बॅटिंग टीमवर जबाबदारी नयन भगत कडे, जबाबदारी समीर. हो वेगवान चेंडू. काय गोलंदाजी सूर्या. नेत्रदीपक आकर्षक अक्षरशः थांबवलंय. चित्र मैदानावर आपण जरूर पाहतो. आतापर्यंत ही 3 सिंगल 2 धावा डॉट आणि टोटल आतापर्यंत 2 षटकानंतर 17 होत्या जेव्हा बॅटिंग केली पूर्वार्धामध्ये आणि आता संघ मागे पडलाय. 14 बॉल 39. चेंडू आणि धावांमध्ये तफावत 2:42 मध्यरात्रीनंतर. ओ चेंडू ठेवला खोलात. जरुरी ते प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, चेंडू अडवतोय आणि तिथे सिंगल डबल न काही होणार नाही. बघा आवाज येतोय. सिंगल वर थांबवलंय. दबाव पुन्हा वाढेल. चला लक्ष उद्या मॅच कडे. 13 मध्ये 38 तफावत जास्त. धावा आणि चेंडू मध्ये जी तफावत पाहिली. बघा प्रत्येक चेंडूला मीटिंग नको प्लीज. आपले संघ जवळचे संघ फास्ट खेळा. ओ वेग होता. ड्राईव्ह केलं गॅप कडे. पाठलाग होईल तिथे. नक्की निघालाय. हो नाही अडू शकले. आलाय चौकार. समीकरण बनेल. आता टार्गेट विजयासाठी 44. 2 षटकानंतर धावा झाल्या टोटल पाहू शकतो आपण 10 धावा. आता 12-34. 12 चेंडू 34 धावेची गरज. सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला वाजेपूर आणि चिंचवले. बघा हरीश पाटील. रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. प्रचंड मेहनत. 2 षटकानंतर धावसंख्या आपण टोटल पाहतो 10. 12 बॉल 34.
चला चिंचवली टीम स्पीड करा, आपण प्रत्येक नंतर मीटिंग होते, थोडा क्विक ऍक्शन घ्या. पंच जरा वॉर्न करा. सँडी पालकर जवळचे नाते संबंध आहेत, बोलणार तरी कसं, कदाचित तेच असेल म्हणून वाघमारे सुद्धा शांत आहेत. जर मी बोललो तर सँडी तिकडून बोलणार, कदाचित राहुल हेच असू शकेल म्हणून वाघमारे सुद्धा शांत आहेत. चला, कारण आज आम्हाला थोडा टार्गेट होतं मॅचेस लवकर करायचं. बारा चेंडू आणि 34 धावेची गरज. ओव्हर नंबर 3, नीरज चांबळे महत्वाचं षटक. पहिला चेंडू नयनला, व्हाईट बॉल 12, इक्वेशन 33. आता नयन कडून त्या विस्फोटक खेळाची गरज आहे. तो मैदानावर आला, त्याला खेळावं लागेल, त्याला मैदानावर ती फटकेबाजी करावी लागेल आणि बऱ्याच वेळा प्रमुख खेळाडूंवर संघ डिपेंड असतो. आक्रमण कोला चेंडू नकार दिलाय. समीकरणे आता 11 मध्ये 33 आणि बऱ्याच वेळा पाहिले जेव्हा ग्रामीणचे काही संघ असतात ना, अशी परिस्थिती येते तेव्हा प्रमुख फलंदाजांना पुन्हा गावासाठी संघासाठी ती जबाबदारी घ्यावी लागते. धावा झाल्या 11, गडी बाद झाले 3, 44 टार्गेट. येणारी चेंडू 11, 33 धावेची गरज. 11 बॉल 33, 11 चेंडू आणि 33 धावा. समोर पुढ्यामध्ये ठेवला, कनेक्शन होत आहे. ओ सेलिब्रेशन, ही विकेट हवी होती, गोल्डन विकेट. ऍब्सोल्युटली गॉन, बिग विकेट. नयन नाराज आहे. ज्या पद्धतीनं पूर्वार्ध होता टॉस जिंकला नयन च्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या. त्यानंतर निलेश आला, निलेशने 13 दिला. महेशच्या षटकामध्ये ज्या महेशनं बेलवली विरुद्ध काय गोलंदाजी केली, मात्र त्याच्या षटकामध्ये 18 आल्या. आणि परेश पाटील धावसंख्या आपण पाहतो 7 दिल्या परेशनं. जाणता राजा ट्रॉफी 2:47. चला स्पीड अप करा टीम चिंचवली. जर आकाश शेळके सरांनी कॅच पकडली तर आमचे संकल्प ट्युटोरियल्स, आमचे समालोचक मित्र आकाश शेळके यांना 500 रुपये पूर्वेश यांच्याकडून ते जी पे केलं जाईल. फोन पे किंवा जी पे सुद्धा केलं जाईल. 12 आता 10 चेंडू 33, 10 बॉल 33. पहिला चेंडू बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक करूया या ऑफिशियल्स. चला बोलूया आपण मैदानाकडे. धावा झाल्यात टोटल 11, गडी बाद झाले 4, टार्गेट 44. बॅटिंग टीम रिव्ह्यू चेक करतोय एक्झॅक्टली तिथे काय झाले आपण जरूर पाहूया. यस, फेल डिलिव्हरी, मॅच ऑन हिम. गोलंदाज नीरज चांबळे सुंदर गोलंदाजी तो करतोय. इथे मात्र कमबॅक करण्याची तयारी तो दाखवते. समोर ठेवला, गुड बॉलिंग, गुड लाईन. हा एक डॉट बॉल, कौतुक केलं जाईल. आतापर्यंत आपण पाहिलं षटक क्रमांक होतं 2. इथे जेव्हा षटक हाताळलं त्यामध्ये धावा आल्या 9 आणि पहिलं षटक फक्त 1 धावेचं होतं कुणाल. आता गोलंदाज नीरज, स्लोवर 1, आणखीन एक डॉट. सुंदर गोलंदाजी एक्सपर्टली. नयनचं थांबणं महत्वाचं होतं. महेश समीर आता मॅच कठीण आहे. 7 मध्ये 33, 7 बॉल 33.
रमेश शेठ पाटील असतील आमचे सरपंच जे नेहमी या संघाचे स्पॉन्सर राहिलेत. आक्रमण वेळ निघून चालल्या. विकेट आता 6 मध्ये 33. बघा आता शेवटचं षटक कुणाला देण्यात येईल. प्लीज नो टीम मीटिंग, प्लीज चॉईस करा बॉलर. चला लक्ष द्या मॅच कडे. चला आकाश शेळके यांच्यासाठी बोली वाढले. कशा प्रकारची फिल्डिंग करा, कोणत्या पद्धतीने नाही, कोणत्या पद्धतीने झेल घेतला तर त्यांना WTC कडून सरप्राईज गिफ्ट 2000. यस अंकुश. पहिला चेंडू गुड फिल्डिंग स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये. चेंडू शिल्लक राहिलेत 5 आणि धावा करायचे 33. 5 बॉल 33. सतीश पाटील 1 विकेट 1000. शरीर बेदी अपील झाली. डॉट बॉल. सामना कठीण आहे आणि जेव्हा असे सामने थोडे वन साइड होतात ना तेव्हा प्रेक्षक वर्ग थोडा नाराज असतो. राहुल आता 4 मध्ये 33. विकेट हॅट्रिक 5000 आणि विकेट साठी 1000. सतीश पाटील. अंकुशला सुवर्ण संधी. गुड बॉलिंग. पूर्ण दबाव निर्माण केलाय. पाहूया तिथे लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. आता चेंडू शिल्लक राहिलेत 2 आणि चेक करतो आपण. 3 चेंडू बाकी आहेत 32. 3 मध्ये करायचे 32. नेक्स्ट बॉल. गुड बॉलिंग. 2 बॉल 32. फॉर्मॅलिटीज. लक्ष विद्यो. अखेर आजची रात्र 2:53. आमचं टार्गेट होतं 2 पर्यंत फिनिश करू. मात्र काही सामने हे थोडे